नमस्कार. भारताचा इतिहास म्हणजे फक्त राजे महाराजे आणि त्यांच्या लढायांच्या गोष्टी नाहीत, तर तो इथल्या डोंगरदऱ्या, नद्या आणि समुद्रातही कोरलेला आहे. तर आज आपण हेच बघणार आहोत की भारताच्या भूगोलाने म्हणजे इथल्या जमिनीने त्याच्या इतिहासाला नक्की कसा आकार दिला. चला तर मग हा रंजक प्रवास सुरू करूया. चला, एका अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की आपण जिथे राहतो ती जागा आपल्या जगण्यावर किती आणि कसा परिणाम करते? आता हाच साधा विचार आपण एका संपूर्ण देशाच्या इतिहासाला लावून पाहूया. उदाहरणार्थ, डोंगराळ भागात राहणारं आयुष्य बघा. किती कष्टाचं. सुपीक जमीन जवळपास नसतेच, त्यामुळे पोट भरण्यासाठी शिकार किंवा वनसंपत्तीवर अवलंबून राहावं लागतं. आणि याच्या अगदी उलट, मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीची काहीच कमी नसते, त्यामुळे शेती करणं सोपं, अन्न मुबलक मिळतं. बघा, फक्त एका भौगोलिक फरकामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते त्यांच्या कामापर्यंत सगळं काही बदलून जातं. म्हणूनच म्हणतात की इतिहास म्हणजे फक्त कधी आणि कोणी हे नाही, तर कुठे हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. इतिहास हा खरं तर 4 खांबांवर उभा आहे: काळ, स्थळ, समाज आणि व्यक्ती. यातला हा जो स्थळ नावाचा खांब आहे ना, तोच म्हणजे भूगोल. थोडक्यात काय, तर भूगोल समजल्याशिवाय आपल्याला इतिहास कधीच नीट कळू शकत नाही. आणि हे अगदी खरं आहे. भूगोलच तर ठरवतो की कोणती संस्कृती कुठे बहरेल. जिथे नद्या आहेत, सुपीक जमीन आहे, तिथे शहरं वसतात, संस्कृती फुलते. पण याच्या उलट, जिथे निसर्गाची साथ मिळत नाही, तिथे मोठमोठी साम्राज्यसुद्धा हळूहळू नाहीशी होतात. मग चला, आता हेच सगळं आपण आपल्या भारताच्या संदर्भात बघूया. भारताची भौगोलिक रचना नेमकी कशी आहे आणि तिने आपल्या इतिहासाला कोणकोणती वळणं दिली हे आता आपण समजून घेऊया. भारताच्या इतिहासाची कहाणी आहे ना, ती मुख्यत्वे या 6 वेगवेगळ्या नैसर्गिक मंचांवर घडली आहे. एक म्हणजे उत्तुंग हिमालय, दुसरं सिंधुगंगेचा विशाल मैदान, तिसरं थरचं वाळवंट, चौथं दख्खनचं पठार, पाचवं म्हणजे आपले लांबचे लांब समुद्रकिनारे आणि 6वं समुद्रातली बेटं. या प्रत्येकाची इतिहासात एक खास भूमिका आहे. आता हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, चला बघूया हे प्रत्यक्षात कसं घडलं. या जमिनीने खरोखरच भारताची मोठी मोठी साम्राज्य कशी घडवली ते पाहू. भारताच्या उत्तरेकडे बघा. हिमालय पर्वत एखाद्या प्रचंड न ओलांडता येणाऱ्या भिंतीसारखा उभा आहे, नाही का? या नैसर्गिक भिंतीने कित्येक शतक भारतीय उपखंडाचं संरक्षण केलं आणि आपल्याला मध्य आशियाच्या ओसाड वाळवंटापासून वेगळं ठेवलं. पण गंमत अशी आहे की ही भिंत जरी अभेद्य वाटत असली तरी तिला काही दरवाजेही होते आणि याच दरवाजांमधून भारताचं जगाशी नातं जोडलं गेलं. हे दरवाजे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हिमालयातल्या खैबर आणि बोलनसारख्या खिंडी होत्या. चीनला युरोपशी जोडणारा जो प्रसिद्ध रेशीम मार्ग होता तो याच खिंडींमधून जायचा. पण हे मार्ग म्हणजे दुधारी तलवारीसारखे होते, कारण याच रस्त्यांवरून व्यापार आणि संस्कृतीची देवाणघेवाण झाली आणि याच रस्त्यांवरून अनेक परकीय आक्रमकही भारतात आले. चला, आता येऊया भारताच्या अगदी हृदयाकडे. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 महान नद्यांनी मिळून तयार केलेला हा जगातल्या सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक आहे. या नद्यांनी लाखो वर्षांपासून जो गाळ वाहून आणला, त्यामुळे इथली जमीन प्रचंड सुपीक बनली. आणि ह्याच सुपीक जमिनीमुळे काय झालं, तर इथेच भारताची सगळ्यात पहिली नागरी संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती उदयास आली. इतकंच नाही, तर त्यानंतरची चंद्रगुप्त मौर्यांपासून ते अकबरापर्यंतची अनेक महान साम्राज्य याच प्रदेशात वाढली. आता भारताच्या दक्षिण भागाबद्दल बोलायच्या आधी एक शब्द समजून घेऊया. द्वीपकल्प म्हणजे काय, तर जमिनीचा असा भाग जो समुद्रात आतपर्यंत घुसलेला असतो आणि तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो. भारताचा दक्षिण भाग अगदी असाच आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर. याच द्वीपकल्पाचा मोठा भाग म्हणजे आपलं दख्खनचं पठार. इथली काळी सुपीक जमीन शेतीसाठी एकदम उत्तम, त्यामुळे इथे मोठ्या लोकसंख्येला पोचण्याची क्षमता होती. आणि याच क्षमतेमुळे प्राचीन भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य या पठारावर आपलं वर्चस्व निर्माण करू शकलं. म्हणजे बघा, उत्तरेप्रमाणेच दक्षिणेच्या भूगोलानेही इतिहासाला दिशा दिली. तर आपण पाहिलं की डोंगर आणि जमिनीने साम्राज्य कशी घडवली. पण भारताच्या भूगोलाचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे त्याचे मार्ग. जमिनीवरचे आणि समुद्रावरचे दोन्ही. भारताच्या भूगोलाने त्याला जगाशी जोडणारे 2 मुख्य मार्ग दिले. एक होता जमिनीवरचा, जो हिमालयाच्या खिंडींमधून थेट मध्य आशियापर्यंत पोहोचायचा, आणि दुसरा होता समुद्राचा. आपल्या विशाल किनारपट्टीमुळे अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासून आपला पाश्चात्य देशांशी व्यापार सुरू होता. हे 2 मार्ग म्हणजे भारताच्या जागतिक संबंधांचा अक्षरशः पाया होते.
आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण भारताच्या इतिहासाविषयी बोलतो तेव्हा तो फक्त आजच्या भारतापुरता मर्यादित नसतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत हा सगळा मिळून जो एक सलग भूभाग तयार होतो त्याला भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय उपखंड म्हणतात. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर भूगोलाने भारताचा इतका मोठा भूतकाळ घडवला असेल तर तो आपलं भविष्य कसं घडवत असेल? आजच्या हवामान बदलाच्या समस्या, पाण्याची टंचाई किंवा सीमेवरचे तणाव या सगळ्याचा थेट संबंध भूगोलाशीच आहे, नाही का? विचार करत रहा.